आज राष्ट्रवादी काँग्रेसची अजितदादा गट यांची रॅली आहे आणि प्रतिभाताई शिंदे वगैरे जे आहेत त्या मोठ्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांचा आणि इतरांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे. त्या कार्यक्रमासाठी आलेला आहे. प्रत्येकजण त्या आपापला पक्ष वाढवण्याची जी आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, तो त्यांचा लोकशाहीत अधिकार आहे. असं आहे, त्यांनाही होऊ द्या, कुणालाही होऊ द्या. काय आता मला कल्पना नाही, कारण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये मी काही नसतो. पण मला असं वाटतं की जसं रायगडमध्ये आमची एकच सीट आहे, पण त्याच्यासाठी जे आहे आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरतो, तसं आमच्या लोकांनी मी सांगेन की 7 आमदार सगळ्यात जास्त नाशिकचे आहेत. त्यासाठी त्यांनीसुद्धा तेवढाच आग्रह नाशिकसाठी धरावा. पालकमंत्री कोण होणार हा महत्त्वाचा मुद्दा नाही. 7 आमदार जर एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला ते पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं मला वाटतं. आणि ते मी आमचे जे अजितदादा आणि कोण तटकरे व त्यांच्याशी बोलेन की एक आमदार आहे तिथे आपण एवढी शक्ती लावतो, 7 आमदारांसाठी सुद्धा शक्ती लावा. मिळाला तर इच्छुक आहे, नाही तर नाही आहे. तुम्ही उलटं सुलटं सांगून आम्हीच इच्छुक आहे मला असं आहे. हे बघा, आम्ही जास्तीत जास्त ह्या मंत्र्यांमध्ये जे मंत्री आहेत त्याच्यात जास्तीत जास्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट झेंडावंदन मीच केलेलं आहे. 91 पासून करतो आहे. त्यामुळे जे आहे त्यामुळे त्याचा काही विशेष मला काही दुःख आहे अशातलाही भाग नाही. नियमाने हे व्हायला पाहिजे. त्यांचं पूर्ण भाष्य काय आहे ते पहा. त्यांनी सांगितलं त्यावेळच्या काँग्रेसची मनस्थिती, आणि लोक असे होते की जरी मी वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडलं तरी ज्या वेळेला आवश्यकता भासली त्याला वसंतदादांनीच सांगितलं की आपल्याला सरकार आणायचं आहे आणि ते सांभाळायचं असेल काँग्रेस तर शरद पवारांनाच आपण परत मुख्यमंत्री केलं पाहिजे, हे वसंतदादांनीच सांगितलं. तर असे हे नेते होते असं त्यांना सांगायचं होतं.